आणि अयोध्येतनं एक मोठी बातमी। अयोध्येतल्या राम मंदिरातल्या दानाच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी आता FIR ची नोंद केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण चोरी प्रकरणाची तपासणी करण्यासाठी SIT ची स्थापना झाली आहे आणि आता FIR नोंदवला गेला। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, राम मंदिराच्या संबंधित सुरू असलेल्या चोरी प्रकरणातील आरोपांच्या अनुषंगाने आता उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि दखलपात्र वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत हा सध्या गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय आणि त्याशिवाय एकूण 6 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या 6 जणांमध्ये कोणकोणती नावे आहेत ते निश्चितच कालानुरूप पुढे येईल आणि समोर येईल, परंतु सध्या एकूण 6 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याशिवाय FIR मध्ये काही कर्मचाऱ्यांच्या मार्फत चोरी केली गेली याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे आणि चोरी करणं, चोरीच्या सामानाची खरेदी विक्री करणं अशा स्वरूपाचे आरोप देखील या FIR मध्ये नमूद करण्यात आलेत। एक SIT गठीत करण्यात आली होती आणि या SITच्या प्राथमिक अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतल्याचं कळतंय आणि त्यानुसार आता गुन्हा दाखल केला। सोमेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, SIT जो तपास करते त्यामध्ये दानाची चोरी हा इतकाच एक मर्यादित मुद्दा राहिलेला नाहीये, तर आणखी बऱ्याच गोष्टी सुद्धा समोर आहेत। SITच्या चौकशीत आतापर्यंत समोर काय काय आलंय? SITचा एकंदरीत स्कोप जो होता या तपासाचा तो संपूर्ण व्यापक अशा संदर्भात SIT गठीत करण्यात आलेली होती। केवळ दानाची चोरी असा त्यामध्ये उल्लेख नव्हता, त्यामुळे SITने या बाबतीत काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या शिफारशी केलेल्या आहेत। त्यानुसार राम मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये काही आमूलाग्र बदल करण्याबाबतचे नियम आणि सूचना केलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात जे अव्यवहार आहेत, कारण नवं ट्रस्ट होतं त्यामुळे कर्मचारी नियुक्तीची कुठलीही व्यवस्थित प्रक्रिया नव्हती, त्याचे नियम नव्हते, तर त्या अनुषंगाने सुद्धा काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कर्मचारी नियुक्तीच्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाचे नियम नाहीत, त्याला नीट प्रक्रिया नाही, हे देखील SIT कडून दिसून आले आणि त्याशिवाय जो चोरी आणि ज्या प्रकारे कर्मचाऱ्यांवर अकाउंटेबिलिटी असायला हवी त्या स्वरूपाची अकाउंटेबिलिटी कुठल्या प्रकारची निश्चित करण्यात आलेली नव्हती, हे देखील SITने नमूद केलंय। त्यामुळे आता SITने जो निष्कर्ष काढला त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। यात कोणकोणती नावं येतात आणि कोणाकोणावर कारवाया होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। सोमेश, धन्यवाद। अजामीन पात्र गुन्हा दाखल झालाय, SIT आतापर्यंत चौकशी करते आणि 6 जणांच्या विरोधात अयोध्येतल्या पोलीस स्थानकात या गुन्ह्याची नोंद केली जाते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।